नमस्कार. आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे एक अशी डिश ज्याच्या प्रत्येक घासामध्ये घरच्या प्रेमाचा स्वाद आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर मटर पुलाव. जेव्हा वेळ कमी असतो पण पाहुणचार काही खास करायचा असतो तेव्हासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. सुगंधी बासमती तांदूळ, मऊसर पनीर आणि गोडसर मटार यांचा सुंदर मिलाफच आहे आजची रेसिपी. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. पुलावसाठी लागणारे साहित्य तुम्ही पाहू शकता. कुकरमध्ये 2 टेबलस्पून तूप गरम करून घेऊ. मॅरिनेट केलेल्या पनीरला तुपामध्ये परतवून त्याला साईडला काढून घेऊ. तुपाला छान मॅरिनेशनची चव आली आहे. त्यामध्येच आपण आता हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण यांना परतवून घेऊ. या पद्धतीने कमीत कमी वेस्टेज होईल. आता आपण सिम गॅसवर कांदे, टमाटे आणि मटर यांना परतवून घेऊ. मसाल्यांसाठी 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि स्पेशल ट्विस्ट म्हणजे पावभाजी मसाला यांनी आपल्या पुलावला तवा पुलाववाला टेस्ट येईल, जरी तो कुकरमध्ये बनला असला तरी. आपण 2 कप सोक केलेला राईस आणि 3.5 कप पाणी ऍड करून स्टेजला आपण थोडंसं लिंबू ऍड करू, त्यांनी भात मोकळा होतो. पाणी उकळल्यानंतर त्यावर आपलं सॉते केलेलं पनीर ऍड करून घेऊ आणि कुकरला 1 शिट्टी होऊ देऊ. 1 शिट्टी झाल्यानंतर कुकरची वाफ पूर्णपणे जाऊ द्यावी. आपला पनीर मटर पुलाव आता छान रेडी झाला आहे. आता याची छान प्लेटिंग करू आणि घरच्यांना पाहू कसा वाटतो. अरे वा, छान आहे. मस्त, एकदम मस्त आहे. वा, मस्त एकदम. पनीर मटर एकदम छान. घरच्यांना तर छान आवडला आहे पुलाव. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि रोहन रेणू ब्लॉग्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू